राजेश श्रीगंडे आहेत आमच्या कमिशनरला तिथं भाऊ बागोसे रविवार सर आहे आणि दवे सर आहे यांनी सगळं आयोजक कंपनी आहे. शिवसेना प्रमुख आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 2 शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा आणि यांनी आणला आहे. कमिशनरला शिवाजी महाराज काळातले पूर्ण हत्यार आहे सामान काय वापरले जात होते हे सगळं आहे. तर आता स्पार्क फाउंडेशन संघटना आहे. या स्पार्क फाउंडेशनला विचारायचं आहे की तुम्ही किती वर्षापासून चालू आहे आणि तुमचं नाव काय पाहिजे सांगायचं. माझं नाव हितेश वसंतराव डब. मी स्पार्क फाउंडेशन विदर्भ विभाग सातारा. बेसिकली स्पार्क फाउंडेशन हे जळगाव अमरनेरची संस्था आहे. मागील 25 वर्षापासून हे कार्यरत आहे. तर हे सांगा तुम्ही हे आता म्हणजे चालू आहे तर पैसे येतात. हो, आम्ही मानधन घेतो ज्याच्या माध्यमातून या शस्त्रांचं मेंटेनन्स आणि नवीन नवीन गोष्टी या संस्कृतीला जोपासण्यासाठी समाजापुढे आम्ही मांडू शकतो आणि सर्व व्यवस्था असतात त्यासाठी छोटेखानी मानधन आम्ही आयोजन करतो. तर माझी इच्छा अशी आहे की आमच्या तो प्रेक्षकाला माहिती द्यावी. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत स्पार्क फाउंडेशन आयोजित इतिहासाचे अमोल साक्षी. खऱ्या अर्थानं आपण भाले म्हटलं की आपल्याला भाला एकच वाटतो, परंतु मुख्यतः भाला 4 प्रकारचे असतात. पदकुंत, गजकुंत, अश्वकुंत आणि बिट. पदकुंत म्हणजे पायदळ चालणारे सैनिक जे भाला वापरत होते त्या वजनालाही भारी आणि आकारालाही भारी असे ते शस्त्र होते. त्यानंतर अश्वकुंत, घोड्यावरून वापरायच्या वेळेस आपण जे शस्त्र वापरतो त्याला अश्वकुंत म्हणतात. विट हे शिवकाळामध्ये तयार झालेले आहे. जर तुम्ही पन्हाळगडला कधी गेला तर नरवीर शिवकाची या विटा शस्त्र हे चालू असते. या विटा शस्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे असं की याला भाल्यासारखं टोक परंतु थोडं लांबीचं आणि खाली रस्ते बांधायचे जेणेकरून झिरो शस्त्र हे आपल्याला आज इतिहासामध्ये बघायला मिळते. त्यानंतर या आहे कुऱ्हाडी. 2 प्रकारच्या कुऱ्हाडी आहेत, अंतर्वक्र कुऱ्हाडी आणि बाह्यवक्र कुऱ्हाडी. कुणाची बली देण्यासाठी हत्तीचे पाय कापण्यासाठी अंतर्वक्र कुऱ्हाड याचा उपयोग इतिहासामध्ये होतो. काकड मिशासुद्धा याला म्हणतात. त्यानंतर बाह्यवक्र कुऱ्हाड शरीरावर घाव घालण्यासाठी किंवा लाकूड तोडण्यासाठी अशा शस्त्रांचा उपयोग होतो. त्यानंतर बऱ्याच तलवारीचे प्रकार आपल्याला समोर बघायला मिळते. काही सरळ तलवार आहे तर काही वक्र तलवार आहे. साधारण या तलवारी 2-2.5 फुटाच्या असायच्या. त्यानंतर समोर आहे आपल्याकडे तेगा. हे तलवारीचे काही प्रकार आहेत. तेगा म्हणजे एक तलवारीचा प्रकार आहे. इथे लिहिलं आहे तेगा हे पंजाबी तलवारीतले एक प्रमुख प्रकार आहे. या तलवारीचे पाते जाड असते व मोठेपासून टोकापर्यंत पातळ रुंद होत असते. शीख लोक हे शरीराने मोठे असते आणि उंचीने. एक घाव 2 तुकडे त्यासाठी हा तेगा शस्त्राचा उपयोग होतो. त्यानंतर हे तुटलेली आहे. आपण सांगतो की मराठी किती कणखरपणे युद्ध लढले. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला तानाजीचे असे काही उदाहरण आपल्याला सापडतात की शस्त्र पडल्यावरही हाताची ढाल करून तानाजींनी सिंहगड लढवला. त्यानंतर इथे काही सरळ तलवारी आहे. इथे तुम्ही बघू शकता याला नाळ म्हणतात. शरीरात पोटात टाकल्यावर जास्तीत जास्त रक्त बाहेर पडलं पाहिजे त्यासाठी या शस्त्रांचा उपयोग होत होता. त्यानंतर इथे कट्यारीचे प्रकार. साधारण आपल्याला मराठा कटार, मुघल कटार, जाडीची कटार आणि आदिवासी कटार अशा कटारी आपल्याला बघायला मिळते. तिकडची सगळ्यात प्रथम कटार आहे मुघल कटार. त्याला साधारण जॉईंट असते. तिथे 3 जॉईंट आहे, हातापाशी आणि एक वरती. दुसरी आहे मराठा कटार. मराठा कटार हे एकदम मजबूतीला पक्क एकाच साच्यामध्ये बनलेली ओतीव धारेची ते कटार असते. त्यानंतर दुसरा कटारी आहे आदिवासी कटार. दिसायला ओबडधोबड पण मजबूत असे आदिवासी कटारीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर हे जाडीची कटार. सिरोही कटार सुद्धा याला म्हणतं. राजस्थान भागामध्ये ज्या युद्धांकडे कटार असायचे तर या पद्धतीच्या कटारी या युद्धांकडे असतात. यानंतर आहे हैदराबादी कटार. त्याला विजयनगर साम्राज्याचे सुद्धा कटार म्हणतात. कितीतरी शिल्पामध्ये हंपीमध्ये वगैरे आपण जर गेलो तर या कटारीचं नक्षीकाम केलेले युद्धाचे चित्र आपल्याला बघायला मिळतं. या कटारीला पातं थोडं मोठं केलं आणि त्याला परज लावलं म्हणजे बोटांचं संरक्षण व्हावं म्हणून याला परज लावलं तर हैदराबादी कटार सुद्धा या कटारीला म्हणतो. त्यानंतर आपण बघूया दांडपट्टा.
स्वतः जीवा म्हणून वाचल्याशिवाय महाराज लाख मेले तरी चालतील परंतु लाखोच्या पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे तर अशाच दानपट्ट्याने सलग 4 प्रहर खंड लढवले. तर अशा प्रकारचे दानपट्टे आपले योद्धे लढत होते. दानपट्ट्याचं